आणि छोरिया सहकार विद्या मंदिराचे संचालक माननीय ओमप्रकाशजी गांधी सर, माननीय मांगीलालजी भन्साली सर, माननीय देवीलालजी टावरी सर, माननीय MM माहेश्वरी सर, माननीय गोपालजी टावरी सर हे देखील व्यासपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय पुरुषोत्तमजी राठी सर हे देखील व्यासपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती. बुलढाणा अर्बन शाखा व्यवस्थापक जळगाव जामोदचे राजेशजी झंवर सर, शाखा व्यवस्थापक वरवड बकालचे अवचार सर आणि शाखा व्यवस्थापक संग्रामपूरचे संतोषजी केला सर हे देखील व्यासपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या अनुराधा पाटील ताई ह्या देखील व्यासपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये परीक्षक म्हणून लाभलेल्या सौ गायत्रीताई विप्रदास व सौ कोमलजी भैया ह्या देखील व्यासपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. जय शारदे जय शारदे वागेश्वरी विधिकन्यके विद्याधरे वागेश्वरी वागेश्वरी जय शारदे शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगाची पौर्णिमा तुझी जय शारदे वागेश्वरी विधिकन्यके विद्याधरे वागेश्वरी वागेश्वरी वीणेवरी फिरता चतुरा कलावय अंगुले वीणेवरी फिरता तुझे चतुरा कलावय अंगुले संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे जडता मतीचे भांगरे तुझ्या कृपेचे चांदणे नितवैषुदे अमुच्या शिरे वा
परब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दं महाधवम्। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यारगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथम्। गजानना गुणकरा परममंगल पावना अशीच अवघे हरिते दुरितते विदुर्वासना नसे त्रिभुवनामध्ये तुझ विना म्हासरा करी पदनतावरी बहुदयान रोषाधरा बहुदयान रोषाधरा बहुदयान रोषाधरा। असं असतं असे आमचे लाडके अध्यक्ष आदरणीय किशोरजी केला सर। केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद पिंपळगाव काळे वरवड बकाल आणि दानापूर यांच्या मुख्य संयोजिका आदरणीय स्वाती केला मॅम ह्यांचं स्वागत माझ्या सहकारी म्हसाळ मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरचे संचालक आदरणीय ओमप्रकाशजी गांधी सर ह्यांचं स्वागत राठी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। आमच्या शाळेसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या शाळेचे शिक्षक माननीय येऊल सर यांना 13 जून 2018 डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे। तेव्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी। तेव्हा मी आमच्या केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरचे अध्यक्ष माननीय केला सर यांना अशी विनंती करते की त्यांनी शाल व बुके देऊन सरांचा सत्कार करावा। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे सरांना। त्यांचा विषय होता द स्ट्रक्चरल इलेक्ट्रिकल अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ झिंक ऑक्साईड फॉर ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स अँड ॲप्लिकेशन आणि त्यांना गाईड केलेलं होतं ब्रिजलाल बियानी सायन्स कॉलेज अमरावतीचे HOD इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे HOD डॉक्टर श्री ढोटे सर। तेव्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण येऊन सरांचं स्वागत करूया। आमच्या शब्दाला दिला तुम्ही मान, येथे येऊन कार्यक्रमात आणली जान आणि स्वागत गीताने आम्ही तुमचा करतो सन्मान। तेव्हा पुष्पगुच्छाने आपण स्वागत केलेलंच आहे, तर शब्दसुमनाने स्वागत करण्यासाठी येत आहे माझ्या सहकारी उमाळे मॅडम। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। मनोभावे झाले गणेश पूजन, प्रसन्न भावनेने केले दीप प्रज्वलन, उत्साहाने झाले कार्यक्रमाचे उद्घाटन। उपस्थितांना वाहूया माझ्या शब्दसुमनांचे स्वागतम स्वागतम सुस्वागतम।
इतिहासाचे रंगरूप हे, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दाही दिशांनी गुणजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. दाही दिशांनी गुणजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी कुणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी कुणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप इतिहासाचे रंगरूप आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. थँक्यू सो मच, थँक्यू. सोनेरी पहाट, चांगल्या माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकतो. म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन जरूर घ्यायचे असते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय केला सर हे आपल्याला प्रास्ताविकपर भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते. मजबूत है सहकार में हमारी आस्था और अटूट है सहकार में हमारा विश्वास. मजबूत है सहकार में हमारी आस्था और अटूट है सहकार में हमारा विश्वास. नए दौर में लिखेंगे अब, नए दौर में लिखेंगे अब सब मिलकर सहकार का नया सुनहरा इतिहास, सहकार का नया सुनहरा इतिहास. भरारी 2019 एक आनंदोत्सव, एक सांस्कृतिक सोहळा, परंतु आनंदोत्सव सांस्कृतिक सोहळा सुप्त गुणांना सादर करण्याची मुलांना संधी इतका मर्यादित अर्थ या भरारी 2019चा नाही. भरारी 2019च्या माध्यमाने
जे स्नेहसंमेलनाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे, या स्नेहसंमेलन प्रसंगी सर्वप्रथम मी विद्येची देवी सरस्वती, विघ्नहर्ता गणेश यांना आपण सर्वांच्या टाळ्यांच्या माध्यमाने अभिवादन करतो। आणि परमेश्वराजवळ फक्त इतकं मागतो, इतनी शक्ती हमें देना दाता। उमाळे मॅडमनी सुंदर गायलं सगळं, पण मी जे परमेश्वराजवळ मागतोय आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी, इथे उपस्थित सर्व सुदान पालकांसाठी, सर्व सन्माननीयांसाठी, कि इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, दूर अज्ञान के हो अंधेरे हमें ज्ञान की रोशनी दे। हाच महत्त्वाचा विषय आपल्या समोर मांडायचा होता की दूर अज्ञान के हो अंधेरे हमें ज्ञान की रोशनी दे। परमेश्वराजवळ हेच मागतो की आमच्या या चिमुकल्यांचं अज्ञान सहकार विद्या मंदिराच्या माध्यमाने इथे जो ज्ञान यज्ञ सुरू झालेला आहे त्या ज्ञान यज्ञाच्या माध्यमाने व्हावं। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी मला हे सहकार विद्या मंदिर सुरू करण्याची प्रेरणा दिली, कुठेतरी या परिसरातल्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं पण भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षण मिळावं म्हणून हे सहकार मंदिर सुरू करण्यासाठी मला प्रेरणा दिली असे माझे वडील आदरणीय काकाजी किसनलालजी केला, ज्यांनी मला शिकवलं की यश डोक्यात चढू देऊ नको, नाहीतर अहंकार वाढेल, आणि अपयश मनात बिंबू देऊ नको, नाहीतर नैराश्य वाढेल। अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या आणि इतकं समर्थ केलं की मी आज आपल्या समोर उभा आहे। त्यांच्यासोबतच इथे उपस्थित आहेत जळगाव जामोद नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, जळगाव जामोद नगर परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष, महावीर पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महासिद्ध पतसंस्थेचे संचालक, माझे मार्गदर्शक, माझे मित्र आदरणीय मांगीलालजी भन्साली। इथे दुसरे काकाजी उपस्थित आहेत जे सदैव मला प्रेरणा देत असतात, सदैव ज्यांचं मार्गदर्शन मला मिळत असतं, असे देवीलालजी टावरी। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ माझे मोठे बंधू ॲडव्होकेट मनोहरजी माहेश्वरी, माझे गुरुवर्य ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला बायोलॉजी हा विषय शिकवला, असे आदरणीय ओमप्रकाशजी गांधी सर, आमच्या वहिनी विमलजी गांधी, या सहकार विद्या मंदिराच्या CEO ज्यांची समर्थ साथ मला माझ्या प्रत्येक कामात, मग ते कौटुंबिक विषय असेल, मग तो कोणताही विषय असेल, जिची समर्थ साथ मला मिळते, डॉक्टर स्वाती केला। त्यांच्याविषयी सांगायचं तर जळगाव जामोद महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या जळगाव जामोद केंद्राच्या त्या अध्यक्षा होत्या, परंतु ज्यावेळेला महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेची टीम जळगाव जामोदला आली, वरवट बक्कालला आली आणि त्यांनी इथल्या विद्यार्थ्यांना बघितलं, त्यांनी इथल्या पालकांच्या भेटी घेतल्या, त्यावेळेला त्यांना कळलं की इथे आपण जे पुण्यामध्ये राहून दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा करतो तशा प्रकारचं शिक्षण देण्याचं काम इथे चालू आहे, आणि म्हणून त्यांनी डॉक्टर स्वाती केला यांना राज्याच्या बॉडीवर विशेष सल्लागार म्हणून घेतलेला आहे। त्यासोबतच इथे उपस्थित पुरुषोत्तमजी राठी, गोपालजी टावरी, माझे जिवलग मित्र बाबूभाई जमदार, सुनीलजी भैया, राजूभाऊ राठी, इथे उपस्थित आमच्या सुनबाई विप्रदास मॅडम, आमच्या वहिनी सौ अनुराधा पाटील मॅडम, आमच्या दुसऱ्या वहिनी सौ कोमल भैया मॅडम, इथे उपस्थित समर्थपणे सहकार विद्या मंदिराचं संचालन ज्यांच्या माध्यमाने सुरू आहे असे प्राचार्य विनायक उमाळे सर, प्राचार्य भूते सर, अतिशय सुंदर संचालन ज्यांचं सुरू आहे अशा सुपरवायझर कुलकर्णी मॅडम, इथे या सांस्कृतिक कार्यक्रमाची आतुरतेने जे वाट पाहतात आहे असे माझ्यासमोर उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व पालक, आपण सर्वांचं सर्वप्रथम बुलढाणा अर्बन परिवाराचा विश्वस्त या नात्याने मी इथे स्वागत करतो। आपण काळजी करू नका, अतिशय अल्प काळात आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोत, पण कुठेतरी चर्चा झाली पाहिजे, कुठेतरी या चिमुकल्यांच्या भविष्याविषयी काहीतरी विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, म्हणून मी आपल्यासमोर उपस्थित आहे। अनेक विशेष योजना मागच्या वर्षी आपण सुरू केल्या होत्या, पालकांना आपल्या पाल्याविषयी
आमच्या चिमुकल्यांविषयी घरी बसून सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे, म्हणून मागच्या वर्षी रुबिक्स टोटल हे एक ॲप आपल्या मोबाईलवर ॲप डाउनलोड केलं तर आपल्या विद्यार्थ्याची, आपल्या पाल्याची आपल्याला संपूर्ण माहिती त्या मोबाईलवर मिळू शकते. अशा प्रकारची व्यवस्था मागील वर्षी वरवट बकाल सहकार विद्या मंदिर, जळगाव दामोद सहकार विद्या मंदिरासाठी करण्यात आली. बहुतेक पालकांनी हा ॲप जो आहे आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घेतला आणि त्यांना घरी बसून या सर्व बाबींची माहिती मिळते. ती व्यवस्था झाल्यानंतर मागच्या वर्षीपर्यंत आपल्याकडे जळगाव दामोदला आणि वरवट बकालला 6 डिजिटल क्लासरूम होते. आज डिजिटल क्लासरूम म्हटल्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी सर्वात उच्च तंत्रज्ञान आणि याच्या पुढे जाऊन जर एखाद्या वेळेला आपण आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ज्याला म्हणतो की बँगलोरचा एखादा शिक्षक जळगाव दामोदच्या मुलांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने शिकवू शकेल, अशा प्रकारच्या अनेक उच्च तंत्रज्ञानाच्या सोयी ज्या शिक्षण क्षेत्रात आता आवश्यक झालेल्या आहे त्या सोयी इथे आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आरो वॉटर, CCTV कॅमेरे हा आता सर्व जुना विषय झालेला आहे. या सोयी आपण लगभग केव्हाच्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत. अनेक प्रकारची चांगली खेळणीसुद्धा आपण इथे लावलेली आहे. परंतु पालकांना या कार्यक्रमाच्या माध्यमाने माझी नम्र विनंती आहे की मुलांना मोबाईलचा वापर किती करू द्यावा आणि मुलांच्या सोबत मोबाईल द्यायचा का देऊ नये हा आता एक गंभीर प्रश्न झालेला आहे. मी आता नुकताच 2 दिवस वरवट बकालच्या सहकार विद्या मंदिराचं स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू होता. अफाट गर्दी त्या कार्यक्रमाला होती आणि तिथे सहकार विद्या मंदिराच्या वरवट बकालच्या मुलांनी जो कार्यक्रम सादर केला त्याची जितकी प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे. आम्हा पालकांना या विषयांची जेवढी जाण नाही तेवढी जाण या विद्यार्थ्यांना आता व्हायला लागलेली आहे. त्यांनी व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, अशा प्रकारच्या सोशल मीडियाचे हे जे माध्यम आहेत या माध्यमामुळे त्यांची मानसिकता किती बिघडते आहे याच्याविषयी एक सुंदर नाटिका तिथे सादर केली आणि त्याला भरभरून प्रतिसाद तिच्या पालकांनी दिला. पुनश्च माझीसुद्धा आपल्याला अशीच विनंती आहे की त्यांना जर द्यायचंच असेल तर चांगली पुस्तकं विकत घेऊन द्या. महागडे ड्रेस देण्यापेक्षा, त्यांना महागडी खेळणी घेऊन देण्यापेक्षा चांगली पुस्तकं विकत घेऊन द्या. चांगले संस्कार होतील अशा प्रकारची खेळणी त्यांना विकत घेऊन द्या. त्यांच्यासाठी करायला भरपूर आहे. त्यांच्या आवडीनिवडी समजून, त्यांच्याशी समन्वय साधून, त्यांच्यासोबत संवाद वाढवून आपण निश्चितपणे त्याला एक सुजाण, सज्ञान आणि सक्षम नागरिक बनवू शकतो. शाळेमध्ये तो जवळपास 6 तास असेल पण तो आईवडिलांसोबत सुद्धा 4 तास असतो. आईवडिलांची सुद्धा जबाबदारी तेवढीच आहे आणि आईवडील हे त्याचे पहिले शिक्षक आहे. आईवडिलांनी त्यांना सगळ्यात चांगल्या गोष्टी शिकवायला पाहिजे. याविषयी मी एक आता आपल्याला किस्सा, एक गोष्ट सांगू इच्छितो की मॉन्टी रॉबर्ट नावाचा एक मुलगा होता. एक मी साहित्यात वाचलेली गोष्ट सांगतो. मॉन्टी रॉबर्ट नावाचा मुलगा आपल्या वडिलांसोबत रेसकोर्समध्ये जे घोडे असतात त्या घोड्यांच्या तबेल्यामध्ये काम करत होता आणि शिक्षणही घेत होता. आणि आईला नेहमी म्हणायचा की वडिलांना किती त्रास आहे, तुला किती त्रास आहे, गरिबीत आपल्याला किती संघर्ष करावा लागतो. आई त्याला नेहमी सांगायची की तू मोठा हो, तू शिक आणि तू मोठा झाल्यावर, शिकल्यावर तू काहीतरी असं कर की आमचा त्रास दूर झाला पाहिजे. तो मुलगा शाळेत नियमित जात होता, अभ्यास व्यवस्थित करत होता आणि शाळेत ज्या दिवशी परीक्षा द्यायला गेला, शाळेमध्ये परीक्षेत त्याला एक निबंध लिहिण्यासाठी प्रश्न आलेला होता आणि निबंधाचा विषय होता मी पाहिलेलं स्वप्न. मग त्यांनी लिहिलं की मी पाहिलेलं स्वप्न असं आहे की माझ्या स्वप्नामध्ये मी येणाऱ्या काळामध्ये एका मोठ्या रेसकोर्सचा मालक होणार आहे. माझ्याकडे 300-400 अरबी घोडे राहणार आहेत. माझ्याकडे त्या अरबी घोड्यांसोबत राहण्यासाठी बंगला, माझ्या आईवडिलांसाठी सगळ्या सोयी सवलती राहणार आहेत. ज्यावेळेला परीक्षेचा निकाल येण्याची वेळ आली त्यावेळेला त्याला कळलं की आपण नापास झालो. तो त्या मॅडमकडे गेला की मॅडम तुम्ही मला नापास का केलं? मॅडम म्हणे तू जे स्वप्न लिहिलं ते अवास्तव आहे. तू काही वास्तव म्हणून स्वप्न लिहिलं असतं तर मी तुला पास केलं असतं. म्हणे मॅडम तुम्ही कसं म्हणू शकता की मी अवास्तव स्वप्न लिहिलं? मी माझ्या आईवडिलांचे दुःख दूर करण्याची गोष्ट करतोय, मी गाडी, बंगला, मोठा रेसकोर्स, मोठा माणूस होण्याची गोष्ट करतोय आणि तुम्ही म्हणता की तुझं स्वप्न अवास्तव आहे. मॅडमनी परत त्याला सांगितलं की मी तुला आता परत पेपर देते, पाहिजे तर तुझं स्वप्न बदलून घे आणि नवीन स्वप्न जे शक्य असेल, डॉक्टर हो, इंजिनियर हो, चार्टर्ड अकाउंटंट हो, कलेक्टर हो, असं काहीतरी स्वप्न लिही, मी तुला पास करते.
मॅडम म्हणे मी पास होण्यासाठी माझं स्वप्न बदलणार नाही, तुम्ही मला नापास असल्याची मार्कशीट द्या. त्यांनी नापास असल्याचं आपलं निकाल प्रमाणपत्र मार्कशीट घेतली आणि तो घरी निघून गेला. काळ लोटला. 10-20 वर्षांनी त्याच मॅडम त्या शाळेच्या त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन गेल्या. सहलीवर घेऊन गेल्यानंतर त्या मॅडम त्यांना एक रेसकोर्स दाखवायला घेऊन गेल्या. त्या रेसकोर्समध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं. कोणतीही फी न घेता त्यांना रेसकोर्स दाखवण्यात आला त्या मुलांना आणि त्या मॅडमला. सगळं झाल्यानंतर रेसकोर्सच्या मालकांनी मॅडमला सांगितलं की मॅडम सर्व विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला मी जेवणासाठी आमंत्रित करतो. ज्या वेळेला मॅडम जेवणासाठी एका कक्षामध्ये गेल्या तर त्या कक्षामध्ये त्यांना आश्चर्य झालं की त्या कक्षामध्ये मोठ्या भिंतीवर त्यांचं एक प्रमाणपत्र लागलेलं होतं. तेच प्रमाणपत्र जे त्या मॅडमनी पुष्कळ आधी सही करून दिलं होतं की तू नापास झालेला आहेस. ते प्रमाणपत्र बघितल्यावर मॅडम म्हणाल्या, बघा मी या मॉन्टी रॉबर्टला आधीच सांगितलं होतं की तू पास होऊ शकत नाही, तू हे स्वप्न बघू शकत नाही, तू आयुष्यात इतकं मोठं स्वप्न पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये ताकद नाही. हा नक्कीच तुमच्या तबेल्यात काम करत असेल, त्याला बोलवा, मला त्याला भेटायचं आहे. त्या मालकांनी नम्रपणे उभं राहून मॅडमला सांगितलं की मॅडम तो मॉन्टी रॉबर्ट मीच आहे, मीच ते स्वप्न बघितलं होतं आणि मीच ते पूर्ण केलं. आज हे जे रेसकोर्स आहे माझ्या मालकीचं आहे. 300पेक्षा जास्त अरबी घोडे माझ्याकडे आहेत. आई वडिलांसाठी सर्व सुखसुविधेच्या सोयी माझ्याकडे आहेत. म्हणजे बघा, आपण मुलांना जर मोठी स्वप्न बघायला सांगितलं, त्या स्वतःवर ठाम विश्वास ठेवायला सांगितला तर ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आपल्या सर्व मुलांमध्ये आहे. निश्चितपणे ते सरस असे स्वप्न पूर्ण करू शकतात. असाच एक किस्सा की एका ऑफिसमध्ये एक चपराशी होता. त्या चपराशाला ऑफिसमध्ये एकदम विनम्र आणि तत्पर सेवा देणारा कर्मचारी म्हणून ओळखायचं. तो अतिशय विनम्रपणे तत्परपणे सेवा देत होता. कोणी काही मागितलं, कोणी कोणती फाईल मागितली, कोणी खाण्यासाठी काही मागितलं, कोणी चहा मागितला तर ताबडतोब तो देत होता. परंतु एक दिवस ऑफिसचा नियम बदलला. ऑफिसमध्ये नियम झाला की उद्यापासून या ऑफिसमध्ये सर्वांनी इंग्रजी बोलायचा प्रयत्न करायचा, इंग्रजी शिकायचं आणि 15 दिवसाच्या नंतर ज्याला इथे इंग्रजी येणार नाही तो इथे काम करू शकणार नाही. हा चपराशी त्यांच्या त्या ऑफिसच्या बॉसकडे गेला. त्यांना सांगितलं की बॉस, माझ्यासाठी ते काही शक्य नाही, मी मराठी मीडियममधून शिकलेलो आहे आणि परत इंग्रजी समजून घेणं किंवा बोलणं माझ्यासाठी शक्य होणार नाही, पण माझ्या कामामध्ये इंग्रजीचा फारसा काही संबंध येत नाही, तर तुम्ही मला याच्यातनं सूट द्या. बॉसनी सांगितलं की नाही, तुला शिकावं लागेल. त्यांनी शिकायचा प्रयत्न केला, इंग्रजी शिकू शकला नाही. इंग्रजी ज्या वेळेला शिकू शकला नाही त्यावेळेला 15 दिवसानंतर त्याची नोकरी गेली. पण मिळालेल्या अपयशातून तो कुठेही स्वतःला डगमगू न देता ज्यावेळेला विचार करण्यास सुरुवात केली त्यावेळेला त्याच ऑफिसच्या समोर त्यांनी एक चहाची टपरी टाकली. चहाची टपरी त्याच्या हॉस्पिटॅलिटीमुळे, त्याच्या विनम्र तत्पर सेवेमुळे खूप चालली. त्या टपरीचं मोठं हॉटेल झालं. हॉटेल व्यवस्थित चाललं. त्याचे कित्येक हॉटेल झाले, त्याचे पंचतारांकित हॉटेल झाले. पंचतारांकित हॉटेल झाल्यानंतर तो देश विदेशामध्ये हॉटेल उघडण्यासाठी सरावला. मी जे सांगतोय हे एक सत्यकथा आहे, एका व्यक्तीचं हे आत्मचरित्र आहे. पण इतक्या चांगल्या प्रकारे सेवा देत असल्यामुळे एक अमेरिकेचं प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटायला आलं की एक छोटासा माणूस इतकं सगळं कसं काय करू शकतो. मग त्या अमेरिकेचं जेव्हा प्रतिनिधी मंडळ त्या चपराशी म्हणून जे काम करणारा व्यक्ती होता त्याला भेटायला आलं. भेटल्यानंतर अमेरिकेचे माणसं इंग्रजीत बोलत होते आणि याला इंग्रजी समजत नव्हतं. मग अमेरिकेचे माणसं त्याला म्हणायला लागले की बाबा रे, तुला इंग्रजी येत नाही आणि मग तू इतका मोठा व्याप कसा काय वाढवला. त्यांनी सांगितलं की साहेब, मला इंग्रजी जर आलं असतं, मला जर इंग्रजी जमलं असतं तर आजही मी चपराशीच राहिलो असतो. म्हणजे विचार करा की कधी कधी अपयशातून सुद्धा आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. अशा अनेक गोष्टी आपल्याला मुलांना सांगता येतील. त्यांना अनेक गोष्टीच्या माध्यमाने आपल्याला मुलांना प्रेरणा देता येईल. सचिन तेंडुलकर 12वीत नापास झालेत आणि त्याच सचिन तेंडुलकरांचा आज 12वीला धडा आहे. पेले विश्वप्रसिद्ध फुटबॉलपटू जो होता, विश्वप्रसिद्ध फुटबॉलपटू पेले, त्याचे वडील जोडे बनवायचं काम करत होते. कधी आयुष्यात त्यांनी विचार केला नाही की तो जगविख्यात फुटबॉलपटू बनू शकेल.